श्रीराम श्रीराम. घ्या मालक, गार दूध आहे. ते एवढा पित्ताचा त्रास कमी होईल. श्रीराम श्रीराम. बरं वाटतंय का आता? का डॉक्टर पेंचांना बोलू फोन करून? अरे साधा पित्ताचा त्रास आहे, त्यासाठी पेंडसे डॉक्टर कशाला हवाय? काल रात्री जागरण झालं ना, म्हणून होतोय त्रास. काल, फक्त काल. बरं झालं तुम्ही विषय काढलात. आता विचारतोच तुम्हाला. मला गेले 3-4 दिवस मी बघतोय तुमच्या खोलीतला दिवा 3-3 वाजेपर्यंत जळत असतो. लगेच पंतोजी सारखे प्रश्न विचारू नकोस. माझा पत्रिकांचा अभ्यास चालू आहे ना, म्हणून. ते मला काय माहित नाही. आजपासून तुमचा जर दिवा रात्री 11 नंतर जळताना दिसला ना, तर मात्र मला विष्णू, माझा अभ्यास महत्वाच्या टप्प्यावर आलेला आहे, त्यामुळे मी वेळेचं बंधन नाही पाळू शकत. आणि तशीही रात्री मला झोप येत नाही. तुम्ही काहीच ऐकू नका माझं. अरे बाबा, तुझ्याशिवाय इथे दुसरं कोण आहे की ज्याचं मी ऐकावं? पण ऐकता कुठे माझं? मालक, तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी. रोज होतोय का त्रास? आजच झाला आहे ना? तरी पण मालक, मी सांगतो तू तुम्हाला. सारखी भुणभुण करू नकोस रे बाबा, नाही तर पाठीत धपाटा घालाल, हरकत नाही. लग्न लावून टाकीन तुझं. मालक, ही सुद्धा धमकी आता जुनी झाली. मी घाबरत नाही लग्नाला. लग्नाला घाबरत नाही? नाही. नक्की? नक्की. ठीक आहे, मग यंदा तुमचा बार उडवून टाकूया. मालक, मी काय म्हणतो, आता मागे हटायचं नाही विष्णू बुवा. अरे कोण मागे हटतय? मी नाही घाबरत. अरे मी भूताला नाही घाबरत, तर लग्नाला कुठे घाबरतो? खरंच तुम्ही माझं लग्न, मग मी आणि माझी बायको नाही तुमच्या खनपटीला बसलो तर बघा. चला, आमचा विष्णू बाळ अखेर लग्नाला तयार झाला. आता गावात दवंडी पिटवून टाकतो की यंदा आमच्याकडे कर्तव्य. अरे विष्णू, कुठे निघालास? वधू शोधायला का? ते काम मी करतो, एवढी घाई काय आहे? मालक, तुमच्या पुढे हरलो मी. हरलात ना, मग लग्नाला तयार व्हा. श्रीराम श्रीराम. भयो, प्रथमेश ह्याच नावानं हाक मारतो तिला. शुभ्रा, तुला अजूनही असं वाटतं की प्रथमेश? हे बघ प्रिया, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवावा असा खरंच माझा आग्रह नाहीये. असं नाही ग, पण प्रिया, अगं प्रथमेशच्या बऱ्याचशा चित्रांमध्ये ही भयो आहे. आणि जेव्हा मी त्याला विचारलं की ही भयो कोण, तर त्याने माहितीये काय केलं? काय? त्याने त्याच्या ड्रॉइंग बुक मधून मला तेच चित्र काढून दाखवलं. तू मला एकदा दाखवलं होतंस बघ, एका मुलाच्या ऍक्सिडेंटचं. निखिलच्या ऍक्सिडेंटचा? हो, निखिलच्या ऍक्सिडेंटचं. त्या चित्रामध्ये कोपऱ्यात एक आकृती आहे, आठवतंय? हो. प्रिया, प्रथमेश त्या आकृतीला बयो असं म्हणतोय. अगं पण मग हे चूक नाहीये का शुभ्रा? अगं प्रथमेश जी चित्र काढतोय ती त्या काळातली आहेत आणि निखिलचा ऍक्सिडेंट आत्ता झालाय. मग दोन्ही काळांमध्ये बयो कशी? तेच तर मला कळत नाहीये ग. हे बघ शुभ्रा, प्रथमेश लहान आहे, त्याचं त्यालाच कळत नाहीये तो काय बोलतोय. प्रिया, अगं पण ओके ओके शुभ्रा, आपण प्रथमेशची सगळी चित्र परत बघूया आणि मग ठरवूया. ओके? एक मिनिट, मी आलीच. दोन मिनिटात वाढते जेवायला, 2 मिनिटात वाढते. हा,
आज मी यशवंतरावांच्याकडे गेलो होतो. त्यांनी मला पुन्हा त्यांच्याबरोबर काम करायची ऑफर दिली आणि मी हो ही म्हटलंय. मी भिंतीशी बोलत नाहीये राधा. ऐकलं मी, ऐकलं. मग मग काय, तुम्ही निर्णय घेतलाय म्हणजे तो योग्य असणारच. जेवायला वाढते मी, भूक लागली असेल ना तुम्हाला. एवढं तोंड सुजवायची काहीही गरज नाहीये. यशवंतरावांच्या बाबतीत नेहमीच तू तुम्ही माझी समजूत काढण्याचा का प्रयत्न करताय? माझी जी काही त्यांच्या बाबतीतली मतं आहेत ती आहेत. त्याचा तुमच्या कामाशी काहीही संबंध नाही. गेल्या काही महिन्यात स्वतः हातपाय मारायचे प्रयत्न केले. काय झालं? चिरीमिरी पैसे कमावले. यशवंतरावांच्या बरोबर काम करत होतो ना, तेव्हा महिन्याला 50-60 हजार रुपये कुठेही जात नव्हते. हा हिशोब मी कधीच ठेवला नाही. तुम्ही जे आणून दिलं त्यात मी सुखी होते, आहे आणि राहीन. तुला सांगणं खूप सोपं आहे ग, पण आपण पैसे कमवत नाहीये ही भावना एका पुरुषाच्या दृष्टीनं तुला नाही कळायचं. मला कळतंय आणि माझा विश्वास आहे एक नाही दिवस. त्या एका दिवसाची वाट बघत मला माझं आयुष्य फुकट घालवायचं नाहीये. जर त्या मिळणाऱ्या पैशाच्या सुखाचा उपभोग घेण्याचं वयच निघून गेलं ना, तर मिळणारा पैसा काय चाटायचा आहे? आपल्याला एक मुलगाही आहे. बरं झालं तुलाच आठवण झाली. ते आपल्या प्रथमेश साठीच पैसा कमवायचा आहे. आता मला त्याचा इलाज करायचा आहे, फॉरेनला नेऊन. तशी तुमची मर्जी, पण आपण प्रयत्न केले तर इलाज इथे येऊ शकतो. तुम्ही प्रथमेशची साइन लँग्वेज शिकायचे कधी कष्टच घेतले नाहीत. राधा तू आता मात्र. शुभ्रा आली होती. प्रथमेशचं ट्रेनिंग मॉड्यूल शिकून घेते माझ्याकडून. ती म्हणाली की ती प्रथमेशला इतरांनाच फक्त प्रथमेशची पडली आणि मी नालायक आहे असंच म्हणायचं ना तुला? असं मी म्हणेन का? कोणी कितीही मदत करायची ठरवली ना, तरी सगळ्यावरती शेवटी औषध एकच आहे, भरपूर पैसा कमावणं आणि प्रथमेशला परदेशात नेऊन त्याच्यावर इलाज करणं. समजलं? मग का करतोय आपण ही चर्चा? राधा तू उगाच माझ्याशी वाद घालू नकोस. हात धुवून घ्या, जेवायला वाटते. कुसुमात्या, 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 अहो अहो पडलात कशा इकडे? कुसुमात्या, कुसुमात, प्रिया, प्रिया अगं लवकर ये. कुसुमात्या काही होतंय का? प्रिया, प्रिया, काय झालं? अगं बघ ना कुसुमात्या. कुसुमात्या, अगं काय झालं हिला शुभ्रा? अगं मी जेवणासाठी बोलवायला आले आणि इथे पडून आहेत अशा. प्रिया जाना जरा पाणी घेऊन ये. कुसुमात्या हो उठा ना. कुसुमात्या काही होतंय का? चक्कर आली का तुम्हाला? कुसुमात्या ऐकू येतंय का मी काय बोलतेय? प्रिया, प्रिया लवकर ये, लवकर. कुसुमात्या, ए कुसुमात्या, उठ उठ उठ. कुसुमात्या, अगं काय झालं तुला? चक्कर आली का? उठ बरं. कुसुमात्या, हळूहळू उठ. उठा, उठा, हळू उठा. उठ उठ. शुभ्रा, तिला बसवूया आपण. हो, हो. या उठा. ये कुसुमात्या, हळू बस. हळू 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 हळू. काही होतंय का? कुसुमात्या,
ए कुसुमात्या, तुला खरंच लागलंय का? नाही इकडे कशी पडले मी. अहो मी जेवणासाठी बोलवायला आले तुम्हाला आणि इथे पडून होतात. शुद्ध हरपली का तुमची? अगं नाही ग, तू पाहिलंस बाई मला. देवा देवा कुसुमात्या, तुला चक्कर आली असणार. हो नाही ग, नाही अगं ते मी तर इकडे बसलेले होते हा आणि ते पोथी सुद्धा उघडी पडली आहे बघ माझी. हो मग कशी मी इकडे कशी आले काही कळत नाही ग बाई, काय आठवत नाही मला. डोकं दुखतंय. कुसुमात्या, तुझा उपास आहे का आज? का ग बाई? उपास आहे ना? रिकाम्या पोटी तुला चक्कर आली असणार. किती वेळा सांगायचं ग कुसुमात्या तुला, तर या वयामध्ये उपास तपास बंद कर म्हणून. काही वय बी नाहीये बाई माझा. हो हो, तू अगदी 16 वर्षाचीच आहेस ना. तुम्हाला कॉफी हवी आहे का? लिंबू सरबत पिता का? नको का बाई, मला काही कॉफी बिफी काही नकोय. हो काही घेतलं तर बरं वाटेल तुम्हाला. अगं बाई नको, तू जा बाई. ए बाई. तुम्हाला तिकडे मी कॉफी घेऊन येते. अगं ए बाई प्रिया, काय झालं बोल. ते मलम काय ते भयंकर डोकं नुसतं असं दुख. बरं थांब आत्या, मी आले. काय गो देवा परमेश्वरा, मला काय कळत नाही. मी इथे कशी आले कुणाला माहिती. इकडे बसले होते, कुठे उठले नाही काय नाही. इथे कशी ए प्रिया, गाड बाई मला माय. काय बाई कुठे दुखतंय काय ग देवा. Sulekha? Hi Sulekha, how are you doing? आय एम ग्रेट. तू कशी आहेस? Absolutely rocking. You know, माझा विश्वासच बसत नाहीये की तू मला स्वतःहून फोन केलायस. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग, मला आपलं उगीच वाटायचं की मी तुझ्या जाम डोक्यात गेली आहे. आय मीन यू वूड प्रेफर इफ आय जस्ट ले ऑफ. असं का वाटलं तुला? आय डोंट नो. आय मीन मला असं वाटायचं की मी स्वतःला तुझ्यावर लादतेय. यू नो, यू आर सच अ नाईस सोल, म्हणून तू माझी मदत केलीस. आणि मी जरा जास्तच वेडी आहेस का तू शिप्रा? ते तर आहेच. असं का वाटेल मला? इनफॅक्ट तू पहिली आहेस जिने माझ्याशी स्वतःहून मैत्री केली आहे. आता लोकांनी आजपर्यंत मला यू नो, इट्स रिअली देअर लॉस. तुला खरंच असं वाटत असेल तर थँक्स. मी कधीच खोटं बोलत नाही. तुला वेळ असेल तर आपण भेटूया. हो, आजच भेटूया. आय मीन आय एम फ्री. चालेल, मग मी संध्याकाळी तुला फोन करते. आपण जिथे भेटलो होतो तिथेच भेटूया. ओके ओके, सी यू देन. बाय. हॅव अ नाईस डे. बाय. बाय. आदिनाथ, चहा ठेवलाय. शुभ्रा, काय हो? ही बयो कोण आहे? बयो? हो बयो. तुम्हाला कसं कळलं हे नाव? काल रात्रभर तू हेच नाव घेत होतीस. कोण आहे कोणी? काय झालं? हे बघ, तुला आत्ता सांगायचं नसेल ना तर. गोदाशी संबंध आहे तिचा. मला नेमकं माहित नाही ही कोण आहे. मी पाहिलंही नाहीये हिला, पण तिची भीती वाटते आदिनाथ. म्हणजे त्या काळात बयो नावाची कोणी बाई होती का? असावी. मी आजोबांना सुद्धा विचारलं, पण त्यांनाही काही माहित नाहीये. हो, तुला दिसली का ती? नाही ना. पण मग तुला कसं कळलं हे नाव? प्रथमेश कडून. प्रथमेश? शुभ्रा, तू प्रथमेशला? आदिनाथ, तुम्ही प्लीज चिडू नका. त्याने स्वतःच्या तोंडाने मला हे नाव सांगितलं. प्रथमेशने स्वतःच्या तोंडानं? हो, म्हणजे मला कसं तो पार्वतीशी हाक मारतो, अहो तसंच. शुभ्रा प्लीज, तू हा नाद सोड ग. प्रथमेश हा भाई आणि राधा बहिणीचा मुलगा आहे. त्याचा तुला दिसणाऱ्या भूतकाळाशी काही संबंध नाही. आदिनाथ प्लीज, मला एक संधी द्या सिद्ध करायची, आणि माझ्यावर विश्वास ठेवा.
मी तुम्हाला किंवा आपल्या घरातल्यांना अगदी प्रथमेशलाही कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही. पण शुभ्रा, त्याचा तुला त्रास होतोय त्याचं काय? आदिनाथ, एकच गोष्ट, ही एकच गोष्ट द्या मला प्लीज. शुभ्रा, कधी कधी मला असं वाटतं ना, मी एवढं प्रेम करतो ना तुझ्यावर, त्याचा गैरफायदा घेतेस तू. हॅलो. आठवण आली म्हणून फोन केला. आय एम ऑनर्ड. तुला माझ्याशी भांडायचं असलं, चिडावंसं वाटलं कीच तुला माझी आठवण येते, नाही का? असं आहे का? नाही आहे का? अजूनही चिडलायस माझ्यावर? माझ्याबद्दल अजूनही मनात संशय आहे ना तुझ्या? सुलेखा, मी कशाला चिडू तुझ्यावर? आणि कसं आहे ना, माझ्या मनात जे काही असतं ते मी सरळ तोंडावर बोलतो. तुझ्यावर प्रेम आहे हेही, आणि तुझ्या खोटारडेपणाचा मला राग येतो हेही. आता काय केलं मी तुला मनीषाबद्दल जे काही सांगितलं ते अगदी खरं आहे अभिमान. बिलीव्ह मी. बिलीव्ह यू. ओके, आय बिलीव्ह यू. प्लीज नको ना असं तोडून बोलूस. हे बघ सुलेखा, माझं सध्या डोकं फिरलंय. सो आय एम बेटर लेफ्ट अलोन. ओके, मला जेव्हा वाटेल तेव्हा मीच तुला फोन करेन, मग आपण भेटूया. अभिमान. अभि, तुला नेमकं. सुलेखा, मी आता कामात आहे. बाय. अभिमान, तुमचं काय आता? कुठे काय? काही नाही, उगाच हाक मारली. अभिमान. अभिमान, कशावरून झालं काय भांडण सूनबाई बरोबर? बा, पहिली गोष्ट म्हणजे तिला सूनबाई म्हणणं बंद करा प्लीज. खरे, दुसरी कोणी आणून बसवणार आहेस की काय? माझ्या विचार बदलला की काय? तसं नाहीये बा, पण अजून गाय चारा खात नाहीये आणि तुम्ही दही विकायला निघताय. अरे, गाय चारा खात नसेल तर तिला अंजारून गोंजारून बाबा पुता करून चारा खाऊ घालायचा असतो बाळा. अभिमाना, माझा मुलगा असून एवढं सुद्धा तुला कळत नाही, काय फायदा? तुम्हालाच कामं नाही आहेत काय रे? नाही, कारण मला भरपूर कामं आहेत. सो इफ यू प्लीज. काम तुला नाही, चांगलंय. तुला सुद्धा कामं असतात हे मला आज पहिल्यांदाच कळलं. नाही, मला वाटलं तुझ्यासारख्या प्रतिष्ठित लोकांना काम. बा, फॉर गॉड सेक, तुमची ही बडबड ऐकण्याचा मूड नाहीये माझा. ऐकायचा मूड नसेल तर गाऊन दाखव का? माझा गळा बरा लागतो आंघोळ करताना हल्ली. लग्न कुठे चाललायस? बाहेर उभं राहून तिकीट विकतो. गायला बसताय ना? हो. अरे कुठे बाबा चंदू? वाट बघतोय मी तुझी. कधी ये की पटकन. हा, कधी 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 येणार?